तर आपण आता आलो आहोत एक नवीन लोकेशनला, नवीन ठिकाणी मार्केटिंगसाठी. बर्डेवाडी म्हणून आहे. झारवडनंतर आपण आता बर्डेवाडी करत आहोत मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही, इथे आपण गाडी लावलेली आहे. सुंदर गाव आहे, बघू शकता, तुम्हाला दाखवतो मी. पूर्णपणे निसर्ग परिसराने नटलेलं हे गाव आहे आणि आजूबाजूला बघू शकता धुकं पण खूप मोठ्या प्रमाणात पडलेलं आहे इथे. बघू शकता तुम्ही, खूप मोठं धुकं आहे इथे. तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आपण आता आलो बर्डेवाडी इथे मार्केटिंगसाठी आलो होतो. आता बर्डेवाडी आपलं काम झालेलं आहे. तर आता मी निघालो आहे आळवंड साईडला. तर आता बघू शकता मित्रांनो, माझ्या मागच्या बाजूला तुम्हाला खूप सुंदर असं लोकेशन दिसेल. बघू शकता तुम्ही, एकदम पूर्णपणे ना हा पूर्ण पर्वताची रांग दिसते तुम्हाला. ही पूर्ण त्र्यंबक पर्वत रांगेतील हा भाग आहे हा. त्यानंतर तुम्हाला बघू शकता ह्या बाजूला तुम्ही बघाल ना, तर पूर्णपणे एकदम धुके वगैरे दिसेल तुम्हाला. आणि अजून एक सुंदर लोकेशन तुम्हाला दाखवतो मित्रांनो. हे बघा, तुम्ही बघू शकता, हे आहे मित्रांनो आळवंड धरण. त्याचा हा इकडचा एक पूर्ण पश्चिमचा भाग आहे हा. यालाच वैतरणा धरणसुद्धा म्हणतो आपण. तर आपण आता दाखवतोय, भाग सुद्धा पूर्णपणे भरलेला आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही, हे आहे वैतरणा धरण. खूप लांब आहे मित्रांनो ते. इथून पार तुम्हाला म्हणजे एकदम लांबपर्यंत ते वैतरणा धरण आहे. तर हा एकदम पश्चिमेचा भाग आपण बघतोय. एक बर्डेवाडी म्हणून गाव आहे बघा, तुम्हाला टाकी वगैरे दिसेल तिथे. तर बघू शकता, खूप सुंदर असं निसर्ग वातावरण तयार झालेले परिसरामध्ये. स्वागत आहे परत एकदा तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला मित्रांनो एक सुंदर असं एक दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी. तर हे बघा मित्रांनो, बघू शकता तुम्ही मागच्या बाजूला तिथे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वगैरे वाहत आहे इथे. एकदम हा एक नदी आहे, हा एक रस्ता आहे. आपण तिकडनं आलो आहे बर्डेवाडीवरनं. मला इथे सुंदर असं एक दिसलं नजारा, म्हणून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न चला थोडं पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला मी. तर ही एक नदी आहे मित्रांनो, आणि ही नदी आता पुढे इकडे ना एक धरण आहे, जे तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आळवंड किंवा वैतरणा धरण, त्या धरणाला ही नदी जाते मित्रांनो. बघू शकता, खूप मोठ्या प्रमाणात एकदम खळखळ अशी नदी वाहते. एकदम मनमोहक असं दृश्य तुम्हाला पाहायला मिळतं मित्रांनो. एक भाऊ पाण्यामधून बाहेर येण्याचा दिसत आहे, निघाले ते भाऊ. त्याला बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो काय ना, नाशिकमधील जवळपास सर्व प्रकारचे ज्या छोट्या मोठ्या नद्या आहेत ना, तर ह्या एकदम अशाच प्रकारच्या एकदम पूर्णपणे क्षमतेने वाहत आहेत. बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, आज आपण आलो होतो नाशिक जिल्ह्यातील एक बर्डेवाडी म्हणून ह्या गावामध्ये मार्केटिंगसाठी. तर आपण मार्केटिंग झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी बघितलं की आजूबाजूला खूप सुंदर असं क्लायमेट झालेलं आहे. त्याच्याबरोबर एक आजूबाजूला खूप असं एक मोठी नदी आहे, ती तिथून मोठ्या प्रमाणात वाहत आहे. तर आजूबाजूला बघू शकता तुम्ही डोंगर आणि सुंदर असं हिरवगार वातावरण आहे. तर ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो.
तर अशाच प्रकारचे सुंदर सुंदर व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, कमेंट करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा मित्रांनो. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये एका नवीन लोकेशनला. तोपर्यंत बाय बाय.